आज धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येते। नंदगाव जिल्हा परिषद गटातून सोमनाथ गुड्डे यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी समोर आली आहे। शिवसेनेच्या आढावा बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी गुड्डे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीत त्यांनाच संधी द्यावी असा ठाम आग्रह धरलाय। नंदगाव गटामध्ये आपण पाहू शकतो असंख्य जे आहे शिंदे गटाची जे आहे मोर्चे बांधणी करताना कुठेतरी पाहायला मिळते। तालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काय एकंदरीत गावकऱ्यांसाठी या ठिकाणी काय संबोधित केलात, काय एकंदरीत आश्वासन दिलात, कशा पद्धतीने या ठिकाणी आढावा बैठक होती आज? माननीय पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, शिवसेना उपनेते श्री ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत साहेब व संपर्क प्रमुख भगवान देवकते, जिल्हा प्रमुख मोहनजी पनोरे यांच्या आदेशानुसार एक तालुक्यातले जिल्हा परिषद गट वाईज एक पक्षाची आढावा बैठक, सर्व विभागातले शाखा प्रमुख, शेतकरी, ज्या गावागावातून आपल्या गावात काय अडचणी आहेत किंवा आपल्या गावातून काय विकास कामे खोळंबलेले आहेत, आपल्या गावात काय मूलभूत सुविधा नाहीत, काय शेतकऱ्याच्या अडचणी असतील डीपी ही त्या संदर्भातल्या, हे जाणून घेऊन पक्षवाढीसाठी किंवा येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या भागात इच्छुक कोण आहे का किंवा आपण पक्षाने दिलेल्या उमेदवाराची चाचपणी हे करण्यासाठी आज ही नंदगाव जिल्हा परिषद गटाची आढावा बैठक होती। एकंदरीत बैठकीच्या अनुषंगाने काय एकंदरीत नागरिकांनी समस्या मांडतात, पूर्वीच्या जिल्हा परिषद गटामध्ये जे काम करण्यात आलं होतं जिल्हा परिषद सदस्यांनी, त्यांच्या कार्याकडे कसं बघतात? त्यांचा कार्यकाळ फक्त 4 व्हीलर गाडीत गेलेला आहे आणि सामान्य जनता ही भरटली गेलेली आहे। त्याच्यामुळं जिल्ह्याचे पालकमंत्री हे सुपानं नाही तर टोपल्यानं देणार आहेत। त्याच्यामुळं आता नंदगाव गटात शिवसेनेची शिंदे गटाची ताकद ही भरपूर वाढलेली आहे। त्या अनुषंगानं जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून ह्या भागाचा कालापालट पालकमंत्री पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री सरनाईक साहेब, चौगुले साहेब यांच्या माध्यमातून ह्या नंदगाव गटाचा विकासाचा कालापालट करून येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकला ह्या भागाचा कालापालट झालेला दिसत। काय एकंदरीत विकासाचं विजन असणार आहे महत्वाचं या गटासाठी? ह्या गटासाठी रस्ते, महिलांच्या जी समस्या आहेत, काय आरोग्य विभागाच्या समस्या आहेत, काय पशु वैद्यकीच्या समस्या आहेत किंवा अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठं रोड नसतील, नाल्या नसतील किंवा सभागृह नसतील किंवा अनेक वाचनालय, अनेक जी विकासाचं जी गावातले शाखा प्रमुख, त्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, सरपंच जे सुचवतील तो विकास करण्यास देईल। पालकमंत्रीच्या माध्यमातून ज्या या परिसराचा विकास केला जाईल असं बोललं जातं। उमेदवार आपल्या सोबत आहेत, तुम्ही उमेदवार म्हणून या ठिकाणी काय एकंदरीत जनतेसमोर जाणताय, काय तुमचं विजन असणार आहे? पुढील काळामध्ये आपण जे आजपर्यंत जे काम केलेलं आहे सामाजिक काम, याच माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे एक नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही नंदगाव जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत। आमचे तालुका प्रमुख अमोल भाऊ जाधव असतील, जिल्हा प्रमुख मोहनजी पनोरे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नंदगाव गटातील काही रस्त्याची कामं असतील, पुलाची कामं असतील, महिलांची कामं असतील, असे अनेक कामं येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणानं शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत। कुठे जे आहे प्रत्येक पक्षामध्ये फूट दिसते, त्याही रीतीने या ठिकाणी राजकीय नेत्यामध्ये फूट दिसते, कशा रीतीने हे संघटित आपण बांधणी करणार आहात? आम्ही ही बांधणी खऱ्या अर्थानं आम्ही आमचं काम करतोय। जी काही गटतट हे सगळ्या गोष्टी विसरून फक्त आम्ही आज कोणाबाबत आम्ही टीका करणार नाही, परंतु आम्हाला एकच महत्वाचं आहे की आमचं काम, आमचं शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये आमचं ठरलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार। एकंदरीत अशा पद्धतीने जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून आता नंदगाव गटातूनच्या माध्यमातून आता कितपत जनता यांना प्रतिसाद देणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, काय वाटतं सोमांचं कार्य कसं बघतंय? चांगलं वाटतंय, द्यावेन ना उमेदवारी? तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटतंय, चांगलं नंबर। एकंदरीत जे आहे जनसामान्य माणसातून जे आहे पक्षाप्रमुखाकडे मागणी केली जाते, कुठेतरी जे आहे दिलं जावं। गावचे नागरिक आपल्या सोबत आहेत, काय एकंदरीत उमेदवाराला ह्याच उमेदवारी द्यावं असं वाटतं आपल्याला? सोमनाथजी गुड्डे यांनी गेल्या कमीत कमी 7-8 वर्षापासून जनसुविधा फाउंडेशन या संस्थेमार्फत या मतदारसंघामध्ये लोकहिताचे भरपूर कामे केलेले आहेत। अनेक लोकोपयोगी कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत।
उदाहरणार्थ टुर्नामेंट म्हणा, क्रिकेटच्या स्पर्धा म्हणा, बैलगाड्याचं राज्यस्तरीय फेस्टिवल प्रत्येक गावामध्ये राबवून लोकउपयोगी कार्यक्रम त्यांनी भरपूर घेतलेले आहेत. आणि आमची मागणी असेल शिंदे गटाकडून की बाबा काही करून सोमनाथ गुड्डे यांना या नंदगाव मतदारसंघातून तिकीट मिळवून ह्या नंदगाव मतदारसंघावर भगवा फडकावून या मतदारसंघाचा विकास करावा. नक्कीच आम्ही करून घेऊ एवढं मी बोलतो. का सोमनाथ गुंडे याला उमेदवारी द्यावं असं वाटतंय? सोमनाथ गुड्डे हा एक सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून बरेचसे गोरगरीब लोकांचे कामे केले आहेत. मी गेल्या 8-9 वर्षापासून त्यांना पाहतोय आणि जे काय तालुका लेवलला असलेले कामं असतील ते कामं तहसीलचे असतील, पंचायत समिती असतील, MSCBचे असतील, ते सतत सोडवण्याचं काम करतात. जरी ती पुन्हा राहत असले तर त्यांचं पूर्ण लक्ष नंदगाव जिल्हा परिषद असेल किंवा तालुक्यावरती असतो. त्यांच्या माध्यमातून बरेचसे महिलाचे असतील, युवकांचे असतील, बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत आणि विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन त्यांनी या मतदारसंघामध्ये एक शिंदे गटाच्या माध्यमातून एक दावा ठोकलेला आहे आणि त्यांना उमेदवार द्यावं या नंदगाव मतदारसंघाच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की त्यांचे पक्षप्रमुख असतील व पालकमंत्री असतील, या तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, यांनी फक्त सोमनाथ गुड्डे यांना तिकीट द्यावं, निवडून आणण्याची जिम्मेदारी आमची राहील. एकंदरीत या सामान्य माणसाची प्रतिक्रिया अशा पद्धतीने येताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण, आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.